विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अ, आपण सर्वजण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहात. 2021-22 या शैक्षणिक वर्षात आपण कला शाखेचे विद्यार्थी आहात आणि आपण जर पदवीच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कला शाखा द्वितीय वर्षात आपण सामान्य विषय अर्थात जनरल मराठी या विषयाचा पूर्ण वर्षभर अभ्यास करणार आहात. या अभ्यासाच्या आधारावरच आपण विद्यापीठाच्या प्रथम आणि द्वितीय सत्र परीक्षेला सामोरे जाणार आहात. कोरोनामुळे आपण महाविद्यालय आणि शिक्षक यापासून खूपच दूर आहात. अशा कठीण परिस्थितीत आपण वाचन, चिंतन, अभ्यास करत आहात ही अत्यंत आनंदाची बाब आहे. याकरिता प्रथमतः आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि या वर्षात आपले स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण सामान्य मराठी अर्थात G2 मराठी या विषयाचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेणार आहोत. चला तर मग बघूया. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी जो अभ्यासक्रम तुमच्यासाठी दिलेला आहे त्या अभ्यासक्रमातील मी G2 मराठी विषयाचा अभ्यासक्रम वेगळा काढलेला आहे. त्याची एकूण 3-4 पृष्ठ होतात. त्यापैकी हे पहिलं पृष्ठ जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या पृष्ठावर जर आपण पाहिलं तर वर एक लोगो दिसेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे हे त्याचं नाव. मराठी विषयाचा पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2020 पासून म्हणजे तो नक्कीच गेल्या वर्षी बदलला. 2020-21 पासून हा सुरू झालेला आहे आणि तुमचं आताच हे वर्ष दुसरं आहे. द्वितीय वर्ष कला SYBA मराठी निवड आधारित श्रेयांक पद्धत ही अलीकडे नव्यानं लागू झालेली आहे. 2019 पासून ती लागू झालेली आहे. आणि खाली जर आपण पाहिलं ना तर हा फक्त मराठी विषयाचा अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये मग स्पेशल मराठी ज्यांचा आहे त्याही विषयांचा अभ्यासक्रम आहे. पण तुम्ही एवढं लक्षात घ्यायचं नाहीये. इथे पहिलं तुम्हाला दिसेल की ते सत्राच्या कॉलम मध्ये आपण आलो तर तिथे तुम्हाला पहिले आणि दुसरे दिसेल. त्याच्या थोडंसं पुढे पाहिलं तर भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार त्यामध्ये कादंबरी दिसेल. दुसऱ्या सत्रामध्ये पाहिलं तर भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार ललित गद्य दिसेल. थोडंसं पुढे गेला तर संकेतांक आहेत. या विषयांना प्रत्येक विषयाचा एक कोड असतो किंवा संकेतांक असतो, तो इथे तुम्हाला दिसेल. त्याकडे फारसं लक्ष देऊ नका, गोंधळून जाऊ नका. त्याच्या पुढे पाहिलं तर नियमित अभ्यासक्रम G2 अर्थात मराठी म्हणजे तुमच्या महत्वाचं आहे. त्याच्या खाली जे काही आहे की व्यावहारिक व उपयोजित मराठी भाग 3, व्यावहारिक व उपयोजित मराठी भाग 4, त्याच्यानंतर आधुनिक मराठी साहित्य प्रकाशवाटा, आधुनिक मध्ययुगीन मराठी साहित्य, निवडक मध्ययुगीन गद्य पद्य, साहित्य विचार, साहित्य समीक्षा, प्रकाशन, व्यवहार आणि संपादन, उपयोजित लेखन कौशल्य, हे सर्व तुम्ही G2 च्या विद्यार्थ्यांनी पाहायचं. पण डोक्यात घेऊ नका कारण ते तुमच्यासाठी नाहीच आहे. आपण फक्त जनरल मराठी या एका विषयाच्या संबंधित चर्चा करत आहोत. आता पहिल्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये विषयाच्या नावांमध्ये काय फरक आहे बरं? भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार, कादंबरी हा आधुनिक मराठी साहित्य प्रकार आहे. त्याचा अभ्यास आपल्याला पहिल्या सत्रामध्ये करायचा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये बघा नावांमध्ये काय साम्य आहे बघा. भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार म्हणजे इथेही जवळपास 90% तुमचं सगळं सारखंच आहे. पण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला ललित गद्याचा अभ्यास करायचा आहे. झालं. 2 सत्रांमध्ये जे तुमचं पहिलं सत्र असेल त्या पेपरचं नाव असणार आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी आणि दुसऱ्या सत्रामध्ये जो पेपर असणार आहे त्याचं नाव असणार आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार ललित गद्य. आता मी ज्यावेळी तुम्हाला हे पहिलं सत्र दुसरं सत्र म्हणतोय तर साधारणपणाने आपण त्याला असं म्हणूया की हे तिसरं सत्र आणि चौथं सत्राचा आपण विचार करतोय. आता हे झालं विषयांच्या नावाशी संबंधित. आता एवढं पाहिलं की चालेल का? पहिल्या सत्रामध्ये काय अभ्यासक्रम आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये काय अभ्यासक्रम आहे हे आता आपण पुढे पाहूया. आता आपण आलोय आपल्या पहिल्या सत्राच्या अभ्यासक्रमाशी संबंधित चर्चा करण्यासाठी. आता इथे बघा द्वितीय वर्ष कला SYBA नियमित अभ्यासक्रम पहिले सत्र विषयाचे नाव.
आपण जे आत्ताच चर्चा केली होती तेच नाव तुम्हाला इथे दिसेल. भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी. संकेतांक दिलेला आहे पण मी सांगितलं ना की त्यावर जास्त विचार करू नका. आता हा अभ्यासक्रम तुम्हाला देण्याचं कारण काय असणार बरं? काय आहे बरं? काहीतरी कारण असेल ना की तुम्ही हे अभ्यास करावा आणि तुमच्यामध्ये काहीतरी गुणांचा विकास व्हावा किंवा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी बदल व्हावेत हे अपेक्षित आहेच. अर्थात अभ्यासक्रमाची काही उद्दिष्टे असतात. इथे 3 उद्दिष्टे दिलेली आहेत. ती आपण पाहूया. कादंबरी या साहित्य प्रकाराचे स्वरूप, घटक, प्रकार आणि वाटचाल समजून घेणे. दुसरं उद्दिष्ट आहे नेमलेल्या कादंबरीचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करणे. तिसरं उद्दिष्ट आहे भाषिक कौशल्य विकास करणे. पहिल्या उद्दिष्टांबद्दल चर्चा करायची झाली आणि थोडक्यात अत्यंत थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर कादंबरी हा एक प्रकार आहे. त्या प्रकाराचं काहीतरी स्वरूप आहे. ते तुम्हाला समजलं पाहिजे. बरं, कादंबरीचे काही घटक असतात त्या घटकांना सोडून तुम्ही कादंबरी लिहू शकत नाही किंवा समजूनही घेऊ शकत नाही असा एक संकेत आहे. फार काही असा नियम नाही. शास्त्रात जसे नियम असतात ना असे काही नियम साहित्यामध्ये लावायचेच नाहीत. पण आपण घटक समजून घेणारच आहोत. बरं, कादंबरीचे काही प्रकार असतात. आपण ते नंतर समजून घेऊयाच. परंतु असतात ते तुम्हाला समजले पाहिजेतच. उदाहरणार्थ काही सामाजिक कादंबरी असेल, राजकीय खूप सारे प्रकार आहेत. आणि कादंबरी हा आपल्याकडचा प्रकार नाही किंवा हा वाङ्मय प्रकारच आपला नाहीच आहे. हा पाश्चात्य लोकांकडून आपण घेतलेला आहे. याचा अर्थ त्याची वाटचाल आहे. तो जन्माला आलेला आहे आणि तो आपल्यापर्यंत आलेला आहे म्हणजे ते समजून घेणं महत्वाचं आहे. दुसरं नेमलेल्या कादंबरीचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करणे. विश्लेषण करणे हा मुद्दा अत्यंत शेवटचा असतो. अगोदर आपण आस्वाद करतो, आस्वाद घेतो की नाही आता जस्ट वाचायचे आपल्याला कादंबरी. त्यानंतर ती आकलन होतं आपल्याला. तिच्यामध्ये असणारी पात्र, तिच्यामध्ये असणारे कथानक, तो जो काही परिसर, त्यात असणारा संघर्ष किंवा त्यामध्ये जे जे काही आहे ते ते आपल्याला आकलन होतं आणि मग ती चांगली आहे, ती वाईट आहे किंवा ती फारच एका बाजूला ती झुकली आहे किंवा तिच्यामध्ये फारच पालाळीपणा आहे किंवा उगाच 200-300 पानांचं गाठोडं आहे असं काहीतरी आपण म्हणतो. म्हणजे साधारणपणानं आपण माणूस आहोत आणि प्रतिक्रिया देणं किंवा टीका करणं हा आपला जन्मजात स्वभाव आहे. या कादंबरीच्या बाबतीतही तुमच्याकडून ते अपेक्षित आहे. तुम्हाला ते चिकित्सकपणाने विश्लेषण करता यायला हवं आणि तुमचं जे काही मत असतं ते तुमचं मत असतं. तुमच्या आकलनावर, तुमच्याकडे जे काही नॉलेज आहे, ज्ञान आहे त्यावर तुमची ती प्रतिक्रिया असते. जगातला कोणताही माणूस तुम्हाला चुकीचे ठरवू शकत नाही हे विशेष. कारण ते तुमचं स्वतःचं मत आहे. फार तर ते चुकीचं असू शकेल पण ते पूर्णपणानं चुकीचं असतंच असं नाही. तर हे आपण नंतर पाहणारच आहोत. तिसरं भाषिक कौशल्य विकास करणे. आता भाषिक कौशल्य विकास म्हणजे काय? साधारणपणानं भाषा काय असते, भाषेचा उपयोग कसा झाला पाहिजे किंवा अत्यंत प्रॉम्प्ट भाषा काय वगैरे वगैरे खूप सारं आहे. ते सुद्धा आपण पाहून घेऊया. पण हे झालं उद्दिष्टांबद्दल. आता मुख्य अभ्यासक्रम जो आहे तो लक्षात घ्या काय आहे. इथे घटक दिलेले आहेत. हे फार महत्वाचं आहे. हा घटक पहिला आणि हा घटक दुसरा. याच्यावरती भरपूर काही आहे. पहिल्या घटकामध्ये अ आणि ब हे उपघटक आहेत आणि दुसऱ्या घटकामध्ये रारंग ढांग प्रभाकर पेंढारकर यांची कादंबरी आहे. हे माऊस प्रकाशन गृह मुंबई यांनी ती प्रकाशित केलेली आहे. हे तुमचं अभ्यास पुस्तक आहे. आणि लक्षात घ्या इथे पण हे तासिका दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ इथे 30 तासांमध्ये हे पुस्तक अभ्यास झालाच पाहिजे आणि इथे 15 तासांमध्ये हे झालं पाहिजे. पण आता हे वरचं काय आहे बरं? बघूया. संगणक आणि मोबाईलवर युनिकोड मधून मराठी मुद्रण, कळफलक प्रकार, इनस्क्रिप्ट, फोनेटिक, मराठी टंकलेखन आणि युनिकोडचा वापर, गुगल, इनपुट, मायक्रोसॉफ्ट इनपुट व इतर साधने, कादंबरी स्वरूप आणि घटक, कादंबरी प्रकार आणि वाटचाल. इथे जर हा ब घटक पाहिला आणि हा मुख्य दुसरा घटक पाहिला तर हे यांचं स्वरूप एकच आहे किंवा हे सगळे एकमेकाशी संबंधित आहेत. इथे जास्त विचार करायची गरज नाहीये. पण हा जो पहिला घटक आहे ना उपघटक तो समजून घ्यायचा आहे. संगणकावर मराठीमध्ये कसं लिहायचं, त्याचं मुद्रण किंवा त्याचं एडिट संपादित त्याला कसं करायचं आहे या सगळ्या किंवा कळफलक म्हणजे जो टाईप आपण कीपॅड म्हणतो त्याचे काही प्रकार असतात ते समजून घ्यायचे. ते फार म्हणजे फार मोठीच गोष्ट आहे जगातली असं काहीच नाहीये. एक तर आपल्याला माहिती नसतं
म्हणून ती अवघड वाटू शकतं. माहिती झाल्यानंतर जगातल्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, हे सुद्धा सोपंच आहे. मराठी टंकलेखन आणि युनिकोडचा वापर गुगलच्या आता मराठीमध्ये टाईप करायचं म्हटलं तर म्हणजे काही वर्षांपूर्वी फार अवघड वाटायचं, कारण ते अक्षरं समजायची नाहीत वगैरे वगैरे, पण आता आपण ते फार सहजपणानं करू शकतो. तर आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. आणि मायक्रोसॉफ्ट इनपुट व इतर साधने, मायक्रोसॉफ्टने भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याचा वापर कसा करायचा आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथे संदर्भ ग्रंथांची भरपूर मोठी यादी दिलेली आहे. हा एक फार मोठा चमत्कारिक प्रकार आहे की या संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला हे समजेल का? माझं स्पष्ट मत असं आहे की साहित्य अध्यापन आणि प्रकार वगैरे हे सगळं वाचून काही समजेलच असं नाही. त्यामुळे रारंग ढांग नावाची कादंबरी मात्र आपल्याकडे असलीच पाहिजे. आणि कादंबरीशी संबंधित एखादं पुस्तक आहे का इथे? मराठी ग्रामीण कादंबरी, हा हे पुस्तक महत्वाचं आहे, ते आपण घ्यायला पाहिजे किंवा वाचायला पाहिजे. किंवा कादंबरी आणि मराठी कादंबरी उषा हस्तक असं एखादं पुस्तक. ठीक आहे, आता हे 13 पुस्तकं दिलेली आहेत, म्हणजे काय सर्व घ्यायची वाचायची का? अजिबात नाही. दिलेली आहेत, जे सापडेल ते एखादं संदर्भ ग्रंथ म्हणून आपण ते वाचलं पाहिजे. नाही भेटलं हरकत नाहीये. नाहीतरी तुम्हाला तुमची मतं मांडता येतात, तुम्हाला तुमचं समजून सांगता येतं, आणि तेच महत्वाचं आहे. मला वाटतं तेच तेच कारण इतरांना काय वाटलं त्यापेक्षा मला काय वाटतं हे फार महत्वाचं. तर हा हा जो अभ्यासक्रम आहे हा आपल्याला पहिल्या सत्रामध्ये शिकायचा आहे. तास झाले नाहीत किंवा शिक्षकच आले नाहीत किंवा आम्हाला पुस्तकच भेटलं नाही, ही सगळी तुमच्या अपयशाची कारणं असतात. कोरोना आहे, ही सर्व परिस्थिती तुम्हा सर्वांना माहित आहे, आणि मी सर्वांना उद्देशून बोलतोय, हे म्हणजे फक्त माझ्या विद्यार्थ्यांसाठीच बोलतोय असं नाहीये. जे तुम्ही हा व्हिडिओ पाहाल, आणि जर तुमचं जनरल मराठी असेल तर मी तुम्हाला सर्वांना बोलतोय की पहिल्या सत्राच्या शेवटी, अर्थात तिसऱ्या सत्राच्या शेवटी जी परीक्षा होईल त्या परीक्षेमध्ये एवढ्याच अभ्यासक्रमावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, इतर फार काही विचारलं जाणार नाही, हे लक्षात ठेवा. दुसऱ्या सत्रावर आपण आता चर्चा करूया. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला नेमकं आता काय अभ्यास करायचा आहे, पण त्यापूर्वी रारंग ढांग ही कादंबरी तुमच्याकडे असणं अत्यंत महत्वाचं आहे. तुमच्या लायब्ररीमध्ये ती मिळत असेल तर ती तुम्ही घ्या, त्याचा झेरॉक्स करून जवळ ठेवा, पण ती महत्वाची आहे. कारण जास्त वेटेज इथे त्यालाच आहे. हे तुमच्या लक्षात येईल की आपण ते वेटेज कशाला, इथे जास्त महत्व कशाला दिलेलं आहे. म्हणजे कादंबरी समजून घ्यायची आहे, कादंबरीचा प्रकार वाटचाल समजून घ्यायची आहे. समजून घेतल्यानंतर रारंग ढांग ही कादंबरी अभ्यास करायची आहे, म्हणजे जास्त महत्व या कादंबरीला आहे. हे एक पुस्तक तुमच्या अभ्यास क्रमाचं पुस्तक आहे, त्याला टाळून तुम्ही पहिल्या सत्रामध्ये चांगले मार्क्स मिळवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आता आपण दुसऱ्या सत्रामध्ये आलेलो आहोत. खरं म्हणजे दुसरं सत्र आता 2 महिन्यांनंतर किंवा 2-3 महिन्यांनंतर सुरू होईल. पण आपण आजच का पाहतोय? कारण की आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणानं J2 मराठीचा अभ्यासक्रम समजून घेत आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये काय आहे? नाव परत तेच आहे. इथे नावाशी संबंधित मी पुन्हा पुन्हा का सांगतोय? कारण की भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार, म्हणजे तुम्हाला प्राचीन किंवा मध्ययुगीन साहित्य प्रकार असतील तर त्यांचा काही अभ्यास करावयाचा आहे का? तर नक्कीच नाही. अगदी सोपं आहे. आधुनिक मराठी साहित्याच्या प्रकारांचा अभ्यास करायचा आहे, आणि त्यातही 2च प्रकार आहेत. त्यापैकी आता ललित गद्याचा अभ्यास तुम्हाला या सत्रामध्ये करायचा आहे. आता अभ्यासक्रमाची उद्दिष्टे काय आहेत? ललित गद्य या साहित्य प्रकाराचे स्वरूप, घटक, प्रकार आणि वाटचाल समजून घेणे. बघा, पहिल्या सत्रामध्ये आपण कादंबरी या साहित्य प्रकाराचं स्वरूप, घटक आणि प्रकार समजून घेतलं किंवा घेणार आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये आपण ललित गद्याचं स्वरूप समजून घेतोय. म्हणजे हे साम्य बघा काय आहे ते. दुसरं काय आहे? नेमलेल्या अभ्यास पुस्तकातील ललित गद्याचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण. पुन्हा तोच पॉइंट इथे आला की तुम्हाला विश्लेषण करता यायला हवं, आकलन झालंच पाहिजे, आणि आस्वाद तुम्ही घेतलाच पाहिजे तो, आणि भाषिक कौशल्य विकास करणे. म्हणजे इथे जे 3 उद्दिष्टे दिलेली आहेत दुसऱ्या सत्रामध्ये, आणि पहिल्या सत्राची ती 3 उद्दिष्टे, यामध्ये फारसा काही फरक नाही, हे अगोदर लक्षात घ्या. आता चला बघूया परत. घटक 1, घटक 2. पहिल्या घटकामध्ये 2 उपघटक आहेत, अ आणि ब, आणि दुसरा जो आहे तो साहित्य रंग. परत इकडे बघा,
इथे 30 तासिकांमध्ये हा अभ्यासक्रम संपणार आहे आणि हा 15 तासिकांमध्ये अभ्यासक्रम आपला संपणार आहे. इथे परत बघा ब जो आहे ना, इथे ललित गद्य स्वरूप आणि घटक. इथे काय आहे? ललित गद्य प्रकार आणि वाटचाल. पहिल्या सत्रामध्ये पण जो ब घटक होता तो असाच आहे. तुम्ही त्याच्या जर तुम्ही थोडी पडताळणी केली ना तर तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि इथे अभ्यास पुस्तक आहे, साहित्य रंग, संपादक. आता इथे बघा संपादक म्हटल्यानंतर लेखक नाही. इथे प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे, प्राध्यापक डॉक्टर दिलीप पवार, प्राध्यापक डॉक्टर जया कदम, अक्षर वाङ्मयानं ते प्रकाशित केलेलं आहे. या 3 व्यक्तींनी मिळून काही लेखांचा संग्रह केला. ते लेख तुमच्यावर काही संस्कार करणारे आहेत. ते लेख तुम्हाला काहीतरी जीवन मूल्य देणारे आहेत किंवा तुमच्यात कोणत्या तरी गुणांचा विकास करणारे आहेत. अशा काहीतरी एक 10 लेखांचा तो संग्रह आहे. अर्थात त्यांनी ते संपादित केलेलं आहे आणि ते तुमच्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेलं आहे. लेखक आणि संपादक यामध्ये जो मुख्य फरक असतो तो तुम्ही आता तुमचं फर्स्ट इयर झालेलं आहे म्हणजे तुम्ही ते सर्व जाणता असा मला समज आहे, खात्री नाही. पण बघूया. आणि मग इथे पुन्हा तेच संदर्भ ग्रंथ आहेत, लघु निबंध ते मुक्तछंद. यामध्ये एक चांगलं पुस्तक कोणतं आहे जे तुम्हाला ते ज्यावेळी तुम्ही लायब्ररीमध्ये जाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईलच की ललित गद्याशी संबंधित कोणतं पुस्तक आहे आणि तुम्ही ते घ्याल, अभ्यास कराल, यामध्ये काही शंका मला तरी शंका नाहीये. तर पुन्हा बघा, पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम आणि दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम यामध्ये फारसा फरक नाही. पण इथे जे आहे ना, गुगल साधनांचा अध्ययनातील वापर. अध्यापन म्हणजे शिकवणं आणि अध्ययन म्हणजे अभ्यास करणं. आता इथे गुगल फॉर्म म्हणजे काय आहे? हे काय नवीन नाहीये. तुम्ही गुगल फॉर्मच्या माध्यमातून परीक्षा दिलेल्या आहेत. तुमचं होम असाइनमेंट असेल, तुमचं परीक्षा असेल, तुम्ही ते दिलेलं आहेच. पण तुम्हाला ते शिकायचं आहे आता. तिथे कसं करतात? गुगल क्लासरूमच्या माध्यमातूनही बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात, पण तुम्हाला त्याचा शिकायचं आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला शिकायचं आहे की ते कसं करतात. आणि युट्यूब हे एक सोशल मीडियाचा म्हणूया त्याला किंवा सामाजिक समाज माध्यम आहे. आणि का बरं शिकायचं युट्यूब? का बरं शिकायचं? तर ती आज काळाची गरज आहे. म्हणजे त्यापासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही. किंवा आपण असंही म्हणूया की अलीकडे ज्ञान मिळविण्याच्या अनंत साधनांपैकी ते अगदी वरच्या क्रमाचं एक साधन आहे आणि तुम्हाला ते यायला हवंच. लिटरेचरच्या साहित्याच्या विद्यार्थ्यांना या समाज माध्यमांना टाळून चालतच नाही. कारण की एक अभिव्यक्तीचं ते एक माध्यम आहे. आपण त्याला कसं त्यापासून दूर नाही जाऊ शकत. तर हे सगळं आपण शिकणार आहोत. आणि या 2 सत्रांचा अभ्यास झाल्यानंतर प्रत्येक सत्राच्या शेवटी तुम्हाला एक 100 मार्कांची परीक्षा असते. आता आपण ते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघूया. बघा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. बरं, का बरं बघायचं हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप? येईल ना, जे काही असेल ती प्रश्नपत्रिका आमच्या समोर येईल, मग आम्ही त्याचं उत्तर देऊ. झालो पास तर झालो, नाहीतर नाही झालो, असा ऍटिट्यूड असतो ना आपला, कॅज्युअल ऍटिट्यूड एकदम म्हणजे तो फार असा सहज साधा असतो, सिरियस गंभीरपणा त्यात नसतो. पण मला वाटतं एक वर्षभरानंतर जर तुमचं मूल्यमापन होणार असेल, तुमच्या सेकंड इयरच्या किंवा द्वितीय सत्राच्या मार्क्स मेमो मध्ये जर काही मार्क्स दिसणारे असतील आणि त्यावरून तुमची गुणवत्ता किंवा तुमचं व्यक्तिमत्व समजणार असेल तर मला वाटतं याकडे विद्यार्थ्यांनी डोळे झाक करता कामा नये. आणि त्यासाठी एक प्लॅनिंग हवं, एक नियोजन हवं. त्यात पहिला घटक येतो की माझे विषय किती आहेत, विषयांचा अभ्यासक्रम काय आहे. आणि फक्त अभ्यासक्रमच महत्वाचा नाही तर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे. एकदा का हे लक्षात आलं ना की मग बऱ्याच प्रश्नांची उत्तरं स्वतःलाच मिळतात, किंबहुना आपण तेवढे सक्षम होतो की आपणाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर आपण शोधू शकतो. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की आपलं मानसिक वय असतं कला शाखा द्वितीय वर्षाचं आणि आपल्याला प्रश्न पडत असतात 10वीच्या विद्यार्थ्याचे. तर ही असं काही व्हायला नाही पाहिजे. इथे परत या. भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी, सत्र पहिले. भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार ललित गद्य, सत्र दुसरे. परत सांगतोय ही विषयांची नावं आहेत.
पहिल्या सत्रामध्ये हा विषय म्हणजे हाच विषय असेल, दुसऱ्या सत्रामध्ये हा विषय म्हणजे हाच असेल, हा नसेल. इथे इथे बघा, विद्यापीठ सत्र परीक्षा म्हणजेच पहिल्या सत्राची वेगळी आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा वेगळी, पण ती 100 मार्कांची असेल, हे मात्र लक्षात ठेवा. त्यामध्ये 70 प्लस 30 म्हणजे 70 प्लस 30 अशी विभागणी असेल. 70 मार्कांची परीक्षा हे विद्यापीठ घेतं आणि 30 मार्क्स हे त्या विषयाच्या शिक्षक तुम्हाला देत असतात. आता ते काय करतात, 20 मार्कांची तुमची परीक्षा घेतात, त्यामध्ये तुम्हाला जेवढे मार्क्स मिळतात तेवढे दिले जातात आणि 10 मार्कांचं तुम्हाला काहीतरी गृहपाठ दिला जातो किंवा कुठेतरी तुमची बघा ना, इथे दिलेलं आहे सगळं की जिल्हा ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी सहभाग, साहित्यविषयक विशेष योगदान, अभ्यास सहल, क्षेत्रभेट, अहवाल लेखन, प्रकल्प कार्य, सादरीकरण, स्वाध्याय, हे सगळ्या हे पैकी आम्ही कोणतं तरी एक तुमच्याकडून करून घेतो आणि त्यामध्ये तुमचं मूल्यमापन करतो. म्हणजे 30 मार्कांपैकी काहीतरी मार्क्स आम्ही तुम्हाला देतोय आणि 70 मार्क्स मात्र तुम्हाला अभ्यास करूनच मिळवायचे आहेत. तिथे आम्ही काही करू शकत नाही. आता एक सूट चांगलीच झाली आहे असं म्हणता येईल किंवा वाईट झालं असं म्हणता येईल, ते व्यक्तिपरत्वे अवलंबून आहे. की कोरोनामुळे काय झालं की गेल्या 1-2 वर्षांपासून, जवळपास आता 1.5-2 वर्ष होतच आहेत, की तुमच्या परीक्षा सगळ्या ऑनलाईन होत आहेत. पण यावर्षी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की कोरोनाची तिसरी लाट येत आहे, येईल अशी भविष्यवाणी केली जाते. पण आपण असा सकारात्मक विचार करूया की आता कोरोना येणार नाही आणि ऑनलाईन परीक्षा आता आमची होईलच असंही काही नाही. असं मी ज्यावेळी तुम्हाला म्हणतोय त्यावेळी तुम्हाला लिहिण्याचा सराव हवा. कारण विद्यापीठ तुमची पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेऊ शकतं आणि त्यावेळी तुम्हाला या स्वरूपांमध्ये प्रश्न विचारले जातील आणि याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. वर्णनात्मक पद्धतीने, डिस्क्राईब आपण म्हणतो त्याला, त्या पद्धतीने तुम्हाला ही उत्तरं द्यावी लागतील. आणि कला शाखेचे विद्यार्थी आहात तर लिहिण्याला, अगदी गतिशील लिहिण्याला, सौंदर्यपूर्ण लिहिण्याला, स्वच्छ अक्षर असण्याला पर्याय नाही. प्रश्न पहिला असेल, दुसरा असेल, तिसरा, चौथा, 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 50 शब्दांपर्यंत लिहा. घटक 1 आणि 2 हे महत्वाचं आहे. पहिला प्रश्न कायम घटक 1 आणि 2 वर विचारला जाईल, तो कधीच फक्त 2 वर विचारला जाईल असं होणार नाही. मी ज्यावेळी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजावून सांगतो आहे त्यावेळी हे लक्षात घ्या की जर ऑनलाईन परीक्षा झाली तर स्वरूपाचं इकडे तिकडे काही होऊ शकतं, पण जर ऑफलाईन परीक्षा झाली तर कायम 4 प्रश्न असतील. 5 पैकी 3, 3 पैकी 2, 3 पैकी 2, 2 पैकी 1. प्रश्नांचे उत्तर एवढ्या शब्दांमध्येच लिहायचं आहे. वेळ किती असेल तर ते तुम्हा सर्वांना माहिती आहे, इथे तशी काही नोंद नाहीये, परंतु साधारणपणाने आपण 2.5 तास किंवा 3 तास असं गृहीत धरूया. सत्र परीक्षा 70 मार्कांची आहे. इथे 70 मार्कांपैकी जर तुम्हाला 28 मार्क्स मिळाले तरच तुम्ही पास होतात, अन्यथा पास होत नाहीत. आणि इथे जर तुम्हाला 12 मार्क्स मिळाले तरच तुम्ही पास होतात, अन्यथा पास होत नाहीत. याचा अर्थ असा आहे की 100 मार्कांपैकी जर तुम्हाला 40 मार्क्स मिळाले तरच तुम्ही पास होतात, नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आमची भेट घ्या, आम्हाला भेटावंच लागेल विषयाच्या शिक्षकांना. आणि ते फार वाईट असतं नाही का, म्हणजे वर्षभर तुम्ही अभ्यास करायचा आणि आम्ही नापास झालो म्हणायचं, हे असं तुमच्या बाबतीत घडू नये. यासाठी मी तुम्हाला पुन्हा विनंती करतोय. विनंती करण्याची खरं तर काही गरजच नाहीये, पण अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय की द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला किंवा वर्षाला सुरुवात करण्यापूर्वी, उगाच पाठीवरती सॅक घेऊन बोंबलत इकडे तिकडे जाण्यापूर्वी आपले विषय समजून घ्या, विषयाचे शिक्षक समजून घ्या. समजून घ्या म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करू नका, पण ऍटलिस्ट कोण आहेत कोण नाहीत हे पण आहे. आणि परत त्या विषयाचा अभ्यासक्रम सेमिस्टर वाईज समजून घ्या. आणि हे नाही ते नाही अशी नकार घंटा वाजविण्यापेक्षा जे आहे त्या संसाधनांचा वापर करून चांगले मार्क्स मिळवा. तुम्ही ते मिळवू शकतात, कारण विद्यार्थी डू कॅन एनिथिंग. आणि चला तर आता आपण जनरल मराठीचा अभ्यासक्रम समजून घेतलेला आहे.
थांबण्यापूर्वी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटी काहीतरी विचार जो मलाही आवडतो आणि मला वाटतं की तो तुम्हालाही आवडेल असं काहीतरी देण्याचा माझा प्रयत्न असतो. अं, हे मला खूप एक आवडलं ते तुमच्या समोर ठेवतोय की माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील. एकच सांगेल की जगाला काय वाटतं त्याप्रमाणे वागू नका. तुम्हाला काय वाटतं त्याप्रमाणे वागा. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं असणं तुम्हाला आवडायला लागलं ना, की तुम्ही जगाच्या विचार सोडून दिलेला असेल आणि तुमच्या विकासाला त्या दिवसांपासून सुरुवात झालेली असेल. मला हे तुम्हाला वर्षाच्या प्रथमच अगदी अभ्यासक्रमास समजावून सांगतानाच हे मला सांगायचं आहे. पण ज्यावेळी मी असं म्हणतोय की मला जे आवडेल तेच मी करावं, इतरांचा विचार करू नये, याचा अर्थ जीवनमूल्यांशी बगल देऊन काहीही करायचं नाहीये. म्हणजे खोटं बोलणं हे मला आवडतं म्हणून खोटं बोलायचं का? तर मुळीच नाही. किंवा चोऱ्या करणं फारच चांगलं असेल तर मी ते करावं का? तर मुळीच नाही. जे सत्य आहे ते, जे चांगलं आहे ते करणं आणि ते करत असताना आजूबाजूला असणाऱ्या नाटकी लोक किंवा खोट्या चेहऱ्यांची माणसं मला काय म्हणतील हा विचार न करणं, मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. असो, तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला अभ्यासक्रम समजला असेलच आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूपही समजलं असेल. जनरल मराठी या विषयामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील अ, अशी अपेक्षा तर मला आहेच. आणि हा फक्त एक अभ्यासक्रम समजून देण्याचा प्रयत्न आहे. याच्यानंतर तुम्हाला प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राचे व्हिडिओज ज्यामध्ये तुम्हाला हा अभ्यासक्रम बऱ्यापैकी समजून दिला जाईल. काही नोट्स म्हणणार नाही मी त्याला, पण काही प्रश्नही आपण इथे चर्चा करूया त्या प्रश्नांची, तर तुम्हाला ती मदत होईलच. तर आपण जर तुम्ही आता ते सबस्क्राईब करा वगैरे मी काय म्हणणार नाही, पण जर वाटलं महत्वाचं तुम्ही सबस्क्राईब करू शकतात. नाही तर अन्यथा करू नका, कारण अत्याचार किंवा अन्याय करू नये विद्यार्थ्यांवर. असो, थँक्यू.